तर महत्वाची बातमी आता समोर येते। पाकिस्तानकडून सलग 2 रात्र भारतावर हल्ला करण्यात आलेला आहे। जम्मू, पंजाब, राजस्थान मध्ये ड्रोन हल्ले झालेले आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडालेली आहे। तर या सगळ्या विषयी बोलण्याकरता काल रात्री 8:30 वाजल्यापासून ते आता 11:40 नेमकं काय काय घडलं या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश जगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर। कालपासून आपण पाहतोय की भारतानं आता पाकिस्तानला करारा जवाब दिलाय। अर्थात जिंकू किंवा मरू ही लढाई, करो या मरोची लढाई आता सुरू झालेली आहे। ही लढाई आहे माणुसकीच्या शत्रू संगे सुरू झालेली ही लढाई आहे। पण ही लढाई सुरू असतानाच S-400 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिल्का सिस्टीम, या दोन सिस्टीमना पाकिस्तानला अक्षरशः जेरी सांडलेलं आहे। नक्कीच लादवी म्हटले जिंकू किंवा मरू, माझ्या मते जे आहे भारताला मरण्याचा काही प्रश्नच नाही, कारण आमचा रिझॉल्व पक्का आहे। आणि त्याहून महत्वाचं ज्या प्रकारचं प्लॅनिंग आपण केलं आणि ते प्लॅनिंग ज्या प्रकारे आपण इम्प्लिमेंट करतोय, त्यामुळं पाकिस्तानने ज्या सगळ्या वल्गना केल्या होत्या त्या काही तासामध्येच ते ढेर होत आहेत हे आपल्यासमोर स्पष्टपणे येत आहे। मुळात काल पाकिस्तानने जे आहे मला वाटतं की रेड लाईन क्रॉस केली ते यामुळं की ज्या प्रकारचे हल्ले त्यांनी लेह लडाख पासून ते गुजरातच्या कच्छ भागापर्यंत ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, निष्पाप लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला, ते जे आहे आपल्यासाठी रेड लाईन क्रॉस करण्यासारखं होतं। आपली S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम नक्कीच त्या ठिकाणी मागच्या 2 दिवसामध्ये एक प्रकारे हिरोचा रोल या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमने त्या ठिकाणी प्ले केलेला आहे। पण अशा प्रकारे त्यांनी रेड लाईन क्रॉस केल्यानंतर माझ्या मते बैठकांचा धडाका त्या ठिकाणी झाला। आपण ऑलरेडी आंतरराष्ट्रीय समुदायाला, मुख्यतः अमेरिका, रशिया, फ्रान्स त्याचबरोबर अरब राष्ट्रांशी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली, आंतरराष्ट्रीय समुदायाला जी आहे ती परिस्थिती सांगितली आणि एस्केलेट आम्ही करत नाहीये, युद्धखोरीची कारवाई पाकिस्तान करतोय आणि म्हणून इनफ इज इनफ या अनुषंगानं कालच्या रात्री जे आहे आपण एक प्रकारे संपूर्ण पाकिस्तानमध्ये जे आहे तुटून पडलो। त्या ठिकाणी हल्ले आपण केले, 16हून जास्त शहरावर त्या ठिकाणी हल्ले केले, पाकिस्तानचा कुठलाच भाग त्या ठिकाणी सोडला नाही। अशा बातम्या येत आहेत। अधिकृतरित्या आता ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेस त्यावर जे आहे पुष्टी त्या ठिकाणी होईल। पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्या घटनांमध्ये काही तासांमध्येच भारताची काय क्षमता आहे ती आपण पाकिस्तानला दाखवली। आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ले केले होते त्या ठिकाणी S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमने अत्यंत महत्वाची भूमिका अदा केली। S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम म्हणजे एक प्रकारे सुदर्शन चक्रासारखं किंवा एक प्रकारे जे आहे प्रोटेक्टिव्ह कव्हर सारखं त्यानं काम केलेलं आहे। याचे वेगवेगळे कॉम्पोनंट असतात, त्यामध्ये सेन्सर्स असतात, त्यामध्ये रडार्स असतात, त्यामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटर असतं आणि अल्टिमेटली ज्याला आपण सरफेस टू एअर मिसाईल म्हणतो तशी त्या ठिकाणी असते। मग हे सगळे जे भारताच्या दिशेनं हवाई मार्गाने येणारे जे प्रोजेक्टाईल्स आहेत, मग त्या मिसाईल्स असतील, हेलिकॉप्टर्स असतील, लढाऊ विमानं असतील, ड्रोन्स असतील, हे जे आहेत कुठल्या स्पीडने येत आहेत, त्याची ट्रॅजेक्टरी कशी आहे, हा सगळा डेटा सेन्सर आणि रेडरच्या माध्यमातून आल्यानंतर कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये त्याला अनलाइज केलं जातं आणि त्याच्या आधारावर कायनेटिकली जे आहे हे मिसाईल तिथून सोडले जातात, जे बरोबर त्या लक्ष्याचा भेद करतात। एकाच वेळेस एक नाही, दोन नाही, तब्बल 36 वेगवेगळ्या दिशांना येणारे टार्गेट जरी असले तरी त्याचा भेद घेण्याची क्षमता रशियाकडून आपण घेतलेल्या या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम मध्ये त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्या सोबतीलाच हे जे आहे साधारणतः 30 किलोमीटर उंचीवर आणि 400 किलोमीटरच्या रेंज पर्यंत आपल्या दिशेने येणारे जे अशा प्रकारचे एरियल टार्गेट्स असतात त्याला डिटेक्ट करू शकतं। रशियाकडून घेतलेली ही सिस्टम नक्कीच किती महत्वाची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मागच्या 2 दिवसात लक्षात आलं। तर काही तासापूर्वी पाकिस्ताननं अशाच प्रकारची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम जी चायनाकडून घेतलेली आहे ती किती तकलादू आहे, काही तासातच आपण ती एअर डिफेन्स सिस्टम पूर्णतः न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो। हे 2 वेगवेगळे उदाहरणं स्पष्टपणे दाखवतात की चांगला मित्र का असावा, रशिया सारखा मित्र का असावा आणि चायना सारखा मित्र का नसावा। डगे सर, तुम्ही फार या ठिकाणी महत्वाचा खरं तर उल्लेख केलेला आहे की चायना सारखा मित्र का नसावा। या सगळ्यात फार एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो की जेव्हा इस्रायलचं सुद्धा युद्ध सुरू होतं, इस्रायल हमास युद्ध जेव्हा सुरू होतं किंवा रशिया युक्रेन जेव्हा युद्ध सुरू होतं, त्याही युद्धात आपण बघितलेलं आहे की ड्रोनचा वापर हा करण्यात आलेला होता। पण त्यावेळी ड्रोनचा जो मारा होता तो अंधाधुंद करण्यात आलेला होता। यावेळी प्रकर्षाने भारताकडून जेव्हा ड्रोनचा वापर केला जातो तेव्हा मात्र तो तितक्याच
प्रिसाइजली केला जातो. ज्या ठिकाणी हल्ला करायचा आहे, ज्या ठिकाणी टार्गेट आहे, ते टार्गेट अगदी अचूक भेदण्याचं काम भारतानं या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे जागतिक पटलावर भारताची ही ताकद सर्वार्थानं फार महत्वाची आणि अधोरेखित करावी अशीच आहे. भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेच्या अनुसार म्हणजे जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं ब्रीफिंग होतं, त्याचबरोबर जे पत्रक आता त्या ठिकाणी काढलेलं आहे, त्यामध्ये स्पष्टपणे काही महत्वाचे कीवर्ड्स वापरलेले आहेत. आणि आता तुम्ही जे सांगितलं नेमक्या तोच भाग त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की मेजर्ड. भारतानं जो रिस्पॉन्स त्या ठिकाणी केलेला, अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी केला नाही किंवा सामान्य निष्पाप लोक जे आहेत त्यांच्यावर टार्गेट केलेलं नाही. आम्ही जे आहे रेसिप्रोकल अशाच प्रकारची ऍक्शन घेतोय, म्हणून मेजर्ड ऍक्शन आपली त्या ठिकाणी आहे. नॉन एस्केलेटरी इन नेचर. आम्हाला अननेसेसरीली आता सुद्धा युद्ध वाढवण्याची त्या ठिकाणी इच्छा नाहीये आणि नॉन सिव्हिलियन नॉन मिलिटरी टार्गेटवर आम्ही त्या ठिकाणी हिट त्या ठिकाणी करत नाही. या सगळ्या गोष्टीतून स्पष्टपणे दिसतं की ड्रोनचा जरी आपण वापर केला असला तरी अतिशय सटीकपणे प्रिसाइजली जे टार्गेट हिट करायचे तेच आपण त्या ठिकाणी हिट करतोय आणि त्या अनुषंगानं कोलॅटरल डॅमेज कमीत कमी व्हावा किंवा कोलॅटरल डॅमेज होऊच नाही याची विशेष काळजी आपण करताना घेतोय. याच्या विपरीत पाकिस्तानचा अंधाधुंद गोळीबार आहे अक्रॉस द बॉर्डर. तो त्या ठिकाणी जे फायरिंग करतो, ज्यामध्ये मध्ये गुरुद्वारामधले जे ग्रंथी आहेत त्या ठिकाणचे जे सीख बांधव जे त्या ठिकाणी पूजा करतायत त्यांना टार्गेट करण्याचा, त्यांना ठार मारण्याचा एक प्रकारे प्रयत्न पाकिस्ताननं त्या ठिकाणी केलेला आहे. कुठली मानवता, कुठला धर्म असा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवतो हे पाकिस्तानला कोणाही तरी विचारण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे. अगदी ढगे सर, पण वारंवार जो उल्लेख केला जायचा भारत आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध, हा जो उल्लेख वारंवार केला जायचा, तो उल्लेख आज मात्र सर्वार्थानं स्पष्ट होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय दौरे असू देत, आज मात्र याचं एक विशेष महत्त्व स्पष्ट होत आहे. कारण जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालाय तेव्हा मात्र भारताच्या बाजूनं 27 देश ठामपणे उभे आहेत आणि ते सगळे देश म्हणतात की भारताची भूमिका ही अतिशय सुयोग्य आहे. इतकंच नाही तर भारताच्या मदतीला सुद्धा हे सगळे देश धावून आलेले आहेत. बरं, हे देश धावून येत असताना या देशांची स्वतःची एक ताकद सुद्धा तितकीच महत्वाची आहे सगळ्याच फॅक्टरना, आर्थिक दृष्ट्या, संरक्षण दृष्ट्या सुद्धा. आणि त्यामुळे भारतानं जपलेले ते हितसंबंध आज मात्र सर्वार्थानं महत्वाचे ठरत आहेत. अशा संघर्षामध्ये आंतरराष्ट्रीय जन्मत हे अत्यंत महत्वाचं ठरत असतं आणि जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नेतृत्वाचं हे यश आहे, माझ्या मते खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली या डिप्लोमॅटिक एफर्ट्स मध्ये खरे जर हिरो कोणी असतील तर माझ्या मते डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांची जी टीम आहे त्यांना जेवढं त्या ठिकाणी शाबासकी द्यावी ती कमी आहे. कारण एका बाजूला प्रोफेशनली आर्म्ड फोर्सेस काही तासामध्ये त्यांचं काम कसं फत्ते करू शकतं हे आपण पाहिलं, तर त्याच सोबतीला आपले डिप्लोमॅटिक एफर्ट सुद्धा किती इफेक्टिव्हली काम करतायत हे आपल्याला दिसतंय. तुम्ही 27 देशांचा त्या ठिकाणी उल्लेख केला, मी त्याला तर उलट म्हणेन की जगामधले जे आहेत बोटावर मोजण्या इतके 4-5 देश जर सोडले, चायना सारखा पाकिस्तानचा जो अगोदरपासूनचा मित्र आहे कारण तिथे आर्थिक हित त्या ठिकाणी जुळलं गेलेलं आहे, तुर्की सारखं राष्ट्र कारण त्याला जे आहे मुस्लिमांचा मसिहा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे, मलेशिया सारखं राष्ट्र पुन्हा मुस्लिम म्हणून त्याला पुढे त्या ठिकाणी जे आहे राष्ट्र आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे त्या ठिकाणी यायचं आहे, इराण सारखं राष्ट्र जे पुन्हा मुस्लिम राष्ट्र आहे पण ऑलरेडी अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्यामुळे जे आहे जेरीस त्या ठिकाणी आलेलं आहे, सोमालिया सारखं राष्ट्र ज्याला खायला प्यायला भाकरी नाही, त्या या 5 राष्ट्रांनी जे आहे पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. हे 5 राष्ट्र जर सोडले तर बाकीचे सगळेच राष्ट्र हे एक प्रकारे जे आहे भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि हे जर सगळे आपल्या बाजूला उभे असतील आणि त्यातल्या त्यात जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, असं फार रेअरली होतं की अमेरिका आणि त्यांचा प्रतिस्पर्धी रशिया हे दोघेही जे आहे कुठल्या मुद्द्यावर त्यांचं एकमत होतं. भारत हा असा देश आहे की अमेरिका सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देतोय, रशिया सुद्धा या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये पाठिंबा त्या ठिकाणी देतोय, फ्रान्स सारखं राष्ट्र आहे, युरोपियन युनियन त्या ठिकाणी आहे. एवढंच नाही, अरब नेशन, अरब राष्ट्र ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर, कतर सारखं राष्ट्र भारताच्या भूमिकेला पाठिंबा देतोय. यामध्ये जे आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर एस जयशंकर यांचा अनुभव, त्यांचं नॉलेज आणि त्यांची टीमचा एफर्ट मागच्या काही काळामध्ये घेतलेली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा खूप मोठा फायदा पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तानकडे जे शेवटचं कार्ड आहे सो कॉल्ड अण्वस्त्र युद्धाचं, त्याला अण्वस्त्र वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय दबाव खूप महत्वाची भूमिका अदा करणार आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय दबाव जर आपण करू शकलो तर त्यामागे जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व असेल आणि त्याहून महत्वाचं मला वाटतं डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रॅक्टिकल ऑन ग्राउंड जी दिशा त्यांनी दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची ठरते.
निश्चित. डगे सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. एक प्रतिक्रिया येते, आपण पाहूया आपण काय प्रतिक्रिया येतात. দল সেই দলের আসলে বাংলাদেশের অভ্যুত্থান কোনোভাবে সম্ভব না রাখা উচিত না সেই জায়গা থেকে আমরা আওয়ামী या লীগকে सगळ्या ban করে संदर्भात आता आसाम असू दे, पश्चिम बंगाल असू दे, या ठिकाणावरून देखील प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली आहे. आपापल्या माध्यमातून नागरिक अभिव्यक्त होत आहेत आणि पाकिस्तानच्या या कृत्याविषयी संताप व्यक्त केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.